पुणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीचा तपशील नेमका काय आहे आणि ही चोरी कोणी केली याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते आयुक्त नवल किशोर राम यांना भेटायला गेले होते। मात्र यावेळी आयुक्तांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाशी अरेरावीची भाषा केली आणि धमकावले असा आरोप मनसेने केला आहे। या प्रकाराच्या निषेधार्थ पुणे महापालिकेत मनसेने जोरदार आंदोलन छेडले। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांनी सर्वांसमोर माफी मागावी अशी मागणी केली। मात्र आयुक्तांनी माफी न मागितल्याने वातावरण तापले आणि महापालिकेत मोठा गोंधळ उडाला। गोंधळाच्या दरम्यान मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। महापालिकेच्या आवारात आणि बाहेर मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रकरणात पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर BNR 132 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। महाराष्ट्र नवनिर्माण पलीकडे घ्या ना, पलीकडे अरे पलीकडे आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जाळीच्या गाडीत घातलेले याची गाडी घेऊ। हा घ्या ना, हे घ्या बॅग सांभाळा फक्त। रिपोर्टरला घेऊन चालले। कुठे रिपोर्टरला? बसून जावा 5 मिनिट, हवा खावा। मागे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, काय झाले नेमके? सन्माननीय किशोर शिंदे, ॲडव्होकेट किशोर शिंदे जे स्वतः कायद्याचे वकील आहेत, त्या स्वतः ते महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन द्यायला आयुक्त साहेबांना गेले असताना आयुक्त साहेबांना थोडा राग आला त्यांचा। आयुक्त साहेबांची तर त्यांनी कुठली अरेरावी नाही केली, पण त्यांच्याकडे ते गेल्यामुळं त्यांना म्हणणं आहे की त्यांचं हार्ट झाले ते, आणि त्यांनी मराठी गुंड म्हणून त्यांना नाव वापरलं। आज महाराष्ट्रात राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना, महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मराठी गुंड म्हणून आवाज सोपवण्याचं काम केलं जातं। हे होऊ नये, यांची टक्केवारीचं राजकारण बाहेर निघू नये म्हणून हे लोक महाराष्ट्राच्या सैनिकांना मराठी गुंड म्हणतात। नवल किशोर राम यांचं म्हणणं आहे की तुम्ही अंगावर जाऊन गेले, त्यांच्या आतमध्ये मीटिंग चालू आहे। बिलकुल नाही, आमचे किशोर शिंदे स्वतः ॲडव्होकेट आहे, त्यांना कायदा खूप चांगला कळतो। तिथं CCTV कॅमेरे लावलेले आहेत, CCTV कॅमेरे त्यांनी चेक करावे आणि मग गुन्हा दाखल करावा वाटलं तर। घर आयुष्यात एकदाच बनतं। सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन। वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे। संपर्क क्रमांक 97 64 65 91 33। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।